आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीस अन्य पक्षांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाची भेट घेत आयोगाकडे मतदार यादीतील बोगस दुबार नावांबाबत पुरावे सादर केले। यात नाशिक मध्य मतदारसंघात एकाच घरात 800 मतदार दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। या आरोपानंतर नाशिक जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून या घराचा शोध घेतला जात आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाशिक मध्य मतदारसंघातील मतदार यादी घोळाबाबतही गंभीर आरोप करण्यात आले। नाशिक मध्य मतदारसंघातील एका घरात 800 मतदार नोंदवल्याचा आरोप करण्यात आला। या आरोपानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रशासनाकडून आता या घराचा शोध सुरू करण्यात आला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांमधील नाशिक मध्य मतदारसंघातील घर नंबर 3892 हे जुने नाशिक भागातील नानावली दर्ग्याजवळील काझीगडी परिसरात असल्याचे सांगितले जाते। मतदार यादीवर नजर टाकली असता यादीतील 3892 घर नंबरवर मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहेत। त्यामुळे या संदर्भात जिल्हा निवडणूक शाखेने महापालिकेकडून या संदर्भात खुलासा मागवला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार नाशिक मध्य विधानसभा नाशिक येथे एकाच घरात 800 मतदारांची नोंद आहे। एका व्यक्तीचे 4-4 वेळा नाव आहे, तर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला पत्र देत सदरच्या घर नंबर संदर्भात माहिती मागवली आहे। तसेच मध्य विधानसभेतील बीएलओंना पत्र देत जागेवर जाऊन वस्तुस्थिती तपासून अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत।